जे घडलं ते ऐकून तुम्हाला विश्वासच बसणार नाही, पण ही गोष्ट खरी आहे आणि थोडीशी हादरवणारीही. छत्रपती संभाजीनगरमधील शिऊर बंगला पोलीस स्टेशन. दुपारची वेळ, वातावरण शांत. पण या शांततेला छेद देत एक तरुण आत येतो. अंगावर साधा पांढरा शर्ट पॅन्ट, केस थोडे विस्कटलेले, डोळ्यात चिंता, पण चेहऱ्यावर एक विचित्र शांतता. तो रिसेप्शनवर येतो आणि म्हणतो, मला साहेबांशी बोलायचं, महत्त्वाचं आहे. त्याला आत नेलं जातं. सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखंबे यांच्यासमोर तो बसतो. क्षणभर नजर स्थिर ठेवून तो एक वाक्य उच्चारतो, साहेब, मी माझ्या प्रेयसीचा खून केलाय. तिचा मृतदेह मी दौलताबादच्या घाटात फेकलाय. क्षणभर रणखंबे काहीच बोलू शकत नाहीत. त्यांना समोर बसलेला हा 21 वर्षाचा तरुण म्हणजे सुनील सुरेश खंडागळे. शांत आणि निर्विकार आवाजात सुनील सगळं सांगायला लागतो. त्याच्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द पोलिसांच्या मनाला हादरवणारा. काही महिन्यापूर्वीच सुनीलची ओळख झाली होती दीपाली गणेश आसवारशी. दीपाली वयानं त्याच्यापेक्षा थोडीशी लहान, अवघी 19 वर्षाची, पण आधीच विवाहित होती. तिचा नवरा दुसऱ्या शहरात नोकरी करत होता. दीपाली तिच्या 2 वर्षाच्या मुलीसह आईकडे राहत होती, इथेच छत्रपती संभाजीनगरमध्ये. आणि हेच सहजीवन एका वेगळ्याच नात्यात गुंतत गेलं, ज्याचा शेवट खूप भयानक ठरला. सुरुवातीला दोघंही फक्त ओळखीचे होते. कॅज्युअल गप्पा, हलक्या फुलक्या नजरा आणि नकळत जवळीक. हळूहळू त्या नजरा वाढल्या, संवाद खोल होत गेले आणि ओळखीचं रूपांतर एका वेगळ्याच नात्यात झालं. सुनीलने तिला खरं प्रेम मानलं. ती म्हणेल तसं तो ऐकत राहिला. विवाहित असूनही दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरू झाले. पण सुनीलसाठी हे संबंध नव्हते, ते प्रेम होतं. ती जे मागायची तो द्यायचा, वेळ, लक्ष, प्रेम आणि मागेल तसा पैसा देखील. एका दिवशी तिने थेट त्याच्याकडे 5,000 रुपये मागितले. ती म्हणाली, काही अडचणीत आहे, तू जवळचा आहेस माझा, मदत कर. सुनीलने एक शब्दही न बोलता उधारीवर पैसे काढले आणि दिले. तो विचारही करत नव्हता, कारण तिच्या प्रेमात तो डोळे झाकून बुडालेला होता. हळूहळू मात्र पैशाची मागणी वाढत गेली. कधी 10, कधी 20, कधी 5,000. पण सुनील तिला कधीच नकार देत नव्हता, कारण ती आपली आहे असं त्याला वाटायचं. पण एक दिवस तिने त्याच्यासमोर सोडून न जाता येणारी मागणी ठेवली. मला पूर्ण 1,00,000 रुपये हवे आहेत. सुनील लगेच तो थक्क झाला. त्या मागणीमागे काय कारण होतं? प्रेम होतं की स्वार्थ, की हे सगळं एक प्री प्लॅन होतं? सुनीलने स्पष्ट शब्दात सांगितलं, इतके 1,00,000 रुपये माझ्याकडे नाहीत. आणि तेच बोलणं त्या प्रेमाच्या मुखवट्याच्या आतलं खरं रूप बाहेर काढतं. दीपालीची भाषा अचानक बदलते. ती त्याला थेट धमकी देते, जर तू मला पैसे दिले नाहीस ना, तर मी पोलिसाकडे जाईन आणि तुझ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करीन. त्या क्षणी सुनीलच्या तोंडातून शब्दही निघेनात. तो गारठून गेला. त्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. म्हणाला, कृपया असा विचारही करू नकोस, मी प्रेम केले तुझ्यावर. पण तिच्या मनात आता प्रेम नव्हतं, फक्त खेळ आणि त्यावर बसलेली स्वार्थाची सत्ता. रोज ती त्याला कॉल करत होती. तेच शब्द, तीच धमकी, पैसे दे नाहीतर पोलिसात जाईन. दररोज त्याच्या मनातला गुंता वाढत होता. त्याचं जगणं आणि श्वास घेणं कठीण झालं होतं. 24 जुलै रोजी सकाळी पुन्हा एक फोन. सुनील, आज शेवटची वेळ सांगते, पैसे दे नाहीतर पोलीस स्टेशन गाठते. त्यावेळी सुनील काही वेळ गप्प राहिला. हातात फोन धरून फक्त श्वास घेत राहिला आणि मग शांत आवाजात म्हणाला, ठीक आहे, देतो, पण त्याआधी शेवटचं तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. कुठेतरी जाऊया, घाटावर, जसं आपण आधीही गेलेलो. दीपाली एक क्षण विचारात पडली, पण त्याचं बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. तिच्या मते सुनील अजूनही तिच्या प्रेमात अंध होता आणि त्याच्याच अंधत्वाचा फायदा ती घेणार होती. म्हणून ती लगेच तयार झाली. ठीक आहे, जाऊया. सुनील शांत होता, पण आतून काहीतरी उकळत होतं. दोघेही त्याच्या गाडीवर दौलताबादच्या घाटात गेले. थोडंसं फिरले, बऱ्याच गप्पा मारल्या. नंतर पुढे थोडंसं चालत गेले आणि थोडंसं अंतर ओलांडून एका झाडाच्या आडवशाला ते दोघेही खाली बसले, एकांत साधण्यासाठी.
याआधीही ते असे भेटायचे, म्हणून दीपालीला या सगळ्या गोष्टीची सवय होती. तिथेही थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर तो तिला म्हणाला, मी तुझ्यावर खरं प्रेम केलं. तेव्हा दीपाली हसूनच त्याला म्हणाली, प्रेमात पैसे द्यावे लागतात. तेव्हा सुनील तिला म्हणाला, तू अजून खूप लहान आहेस, पण तरीही तुम्हाला ब्लॅकमेल का करतेस? कुणी सांगत आहे का तुला असे करायला? तेव्हा ती म्हणाली, मला पैसे हवे आहे. मी कुणाचं ऐकून काही करत नाही. आणि तसंही तुला काय करायचं? तू फक्त मला पैसे दे. नाही दिलेस तर तुझं आयुष्य मी बर्बाद करीन. तिचं असं बोलणं ऐकून त्या क्षणीच सुनीलचा राग कोसळला. डोकं सुन्न झालं. त्यानं जवळच पडलेला मोठा दगड उचलला आणि तिच्या डोक्यावर मारला. एकदा, दोनदा, तीनदा ती किंचाळली, धडपडली, पण सुनील थांबला नाही. तिच्या डोळ्याखालचा प्रकाश मावळला. ती आता शांत झाली. सुनीलला काही कळेना असं झालं. त्याने तिला ओढून झाडामागे नेलं, जुडपानं खाली फेकलं. तिथेच तिचा मृतदेह तसाच पडून राहिला आणि तो गाडी घेऊन तसाच घरी परतला. रात्री त्याला झोप लागत नव्हती. त्याच्या मनात विचारांचं वादळ होतं. मी गुन्हा केला, पण काय करू? माझ्यावर अन्याय झाला. आता काय करायचं? दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला. वडिलांच्या हातात त्यानं त्याच्या गाडीची चावी दिली. त्यांना एक मोबाईल घेऊन दिला आणि दुपारी तो तसाच पोलिसांकडे गेला आणि आपण काय गुन्हा केलाय त्याची कबुली त्याने पोलिसांसमोर दिली. पोलीस निरीक्षक वैभव रणखंबे यांनी तात्काळ दौलताबाद पोलीस स्थानकात संपर्क साधला. सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा लोंढे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक घाटात रवाना झालं. शोध मोहीम सुरू झाली आणि सुनीलनं दाखवलेल्या ठिकाणी दगडाखाली झाडात झुडपात लपवलेला दीपालीचा मृतदेह आढळून आला. चेहरा रक्तानं भरलेला, डोक्यावर खोलीचा आणि त्याचा चेहराही अश्रूत ओला झालेला. सुनीलनं पोलिसांसमोर आपली संपूर्ण कबुली दिली. बलात्काराच्या गुन्ह्यापेक्षा खून करून टाकलेला गुन्हा चांगला आहे. माझ्यासाठी किती दिवस हा त्रास सहन करणार? शेवटी संपवलं. आता त्याच्यावर IPC कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. खरं तर त्याचं आयुष्य संपलं आणि त्याला धमकी देणाऱ्या दीपालीचंही. आज सुनील तुरुंगात आहे. कोर्टात केस सुरू झाली आहे. त्याने ज्या प्रेमासाठी स्वतःला दिलं त्याच प्रेमाने त्याला फसवलं आणि शेवटी नात्यामधील फसवणूक आणि सुडाचं विष इतकं गडद झालं की ते हत्या बनून बाहेर आलं. ही सत्य घटना समाजाला विचार करायला भाग पाडते की प्रेमात अंध होणं खरंच योग्य आहे का? ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्यावरच रागाच्या भरात हात उचलणं हे खरंच प्रेम होतं का? ब्लॅकमेलिंगमुळे स्वतःचं आयुष्य संपवणं किंवा दुसऱ्याचा जीव घेणं हा एकमेव पर्याय आहे का? प्रेमात फसवणूक झाली, आर्थिक नुकसान झालं, यात नक्कीच गुन्हा आहे. पण त्या गुन्ह्याचं उत्तर स्वतः गुन्हेगार बनणं ही कुठलीही न्यायाची वाट नव्हे. सुनीलला राग अनावर झाला. धमक्यांनी हैराण झालेल्या मनाने त्याने प्रियसी दीपालीचा कायमचा अंत केला. तो थांबला नाही, विचार केला नाही. फक्त त्या क्षणी न्याय त्याने स्वतःच्या हातात घेतला. पण जर सुनीलच्या जागी तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं? दीपालीसोबत जे घडलं ते योग्य होतं का? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. कारण कधीकधी एक मत दुसऱ्याला योग्य मार्ग दाखवू शकतं. या स्टोरीने तुम्हाला विचार करायला लावलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.